अरे रे भैळे. तर नमस्कार गळे हो. आता आहे भाऊ उन्हाळा, फुल लग्नाचा सीझन. तसंच आपल्या गळ्याच्या बहिणीचं लग्न होतं. मग बहिणीचं लग्न म्हटलं की तुम्हाला तर माहीत आहे, लग्नाच्या भाजीचं एवढं तेल नशी निघत जेवढं नवरीच्या पोहाचं निघते. हे आले मग भाऊ आपले. मग पाहुणा बी खुश झाला भाऊ. मग सगळ्यात पहिले गेलो भाऊ आपण कॅन भरायला. आपण भाऊची मदत करा तर भाऊच आपली मदत करू राहिले. व्हिडिओ काढून टाकला, कॅन भरली, स्कूटी काढली, सरळ पाहुणीच्या घराकडे निघाली आमची गाडी. याले म्हणतात पलान. एका कॅनीले दोघं जण का व घे ना. काय तुम्ही जिमले जातो, काय तुम्ही या काढायला लावतो. नाही भाऊ, पण जिमचा विषय म्हटला ना तर आमच्या भावानं एकट्यानंच कॅन नेली. मग हात लावता बी काम नाही पडलाय. आता आम्हाला निघायचं होतं भाऊ अंजनगाव रोडच्या इकडे, कारण का तिकडे आम्हाला घ्यायचे होते 2 पाशे आणि आंब्याचे पानं. मग भाऊ म्हणतात मला की भाऊ गाडी काळजी न घ्यायचो. म्हटलं कोण रे बा, मी काय एवढा बेपरवा काय. पण नाही रे भाऊ, गाडीत पेट्रोल कमी आहे. म्हटलं वा रे भाऊ, एक नंबर. एक तर आपण स्प्लेंडरवाले माणसं भाऊ, त्यात पेट्रोलचा विषय. मी त्याला फक्त एवढंच म्हटलं स्प्लेंडर अस्तित्व. तो म्हणे तुला आताच एकटं सोडून निघालो असतो म्हणे, जर कॅबी तो हाती नसती तर. अरे रे भैळे. नीरा भयाना हा. नीरा भयाना आहे काहीच का. हे बाय गाडी पाळत होते आता आमचे भाऊ. हे पा आमचे दोन्ही भाऊ घरी चालले आहेत. चला शांततेत जा. असा होता भाऊ मग आजचा विषय. आजचा विषय तुम्हाला दाखवण्यात आला, ब्लॉग आपला काढण्यात आला. तर चला भेटूया पुढच्या वर्षी नवीन ब्लॉगचा 2027 मध्ये. धन्यवाद.